नमस्कार, AR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. बातमीपत्र वैराग मधून जय जगदंबा कॉलेज ऑफ एज्युकेशन या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब डोळसे यांना PhD प्रदान व त्यांच्या प्रतिक्रिया. चला तर मग. मी सहाय्यक प्राध्यापक बाळासाहेब डोळसे गेले 2016 पासून मी या ठिकाणी कार्यरत आहे. सर, तुम्हाला आता नुकतीच PhD प्रदान झाली, त्याबद्दल काय सांगाल सर? सर्वप्रथम तुमच्या दर्शकाला मी हार्दिक अभिनंदन करतो की या ठिकाणी तुम्ही माझी बाईट घेण्यासाठी आलेला आहात. अगदी ही माझी पहिलीच बाईट आहे. 2016 सालीचं माझं रजिस्ट्रेशन आहे. 2016 पासून ते आज 2020 पर्यंत मी कंटिन्यू माझ्या PhDच्या संदर्भात कार्य करत होतो. मात्र सर्वांना माहिती आहे की कोविडची महामारी या ठिकाणी आल्या कारणाने अख्खं जग थांबलं होतं. त्याचप्रमाणे माझी PhD देखील या ठिकाणी एक अगदी 1.5 वर्षासाठी माझं जे काही ग्राउंड रूटवर जे काही कार्य होतं, फील्ड व्हिजिट होते, ते त्या ठिकाणी थांबल्या कारणाने माझी PhD देखील थांबलेली होती. त्यात मला कोविड देखील झाला होता. त्याच्यामुळं माझा नकारात्मकता अशी झाली की सदरची PhD मी सोडून द्यावी. मात्र या ठिकाणचे आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ठाकरे सरांनी मला वेळोवेळी प्रेरणा दिली. तदनंतर संस्थेचे प्रतिनिधी असतील, करडे सर, आमचे सगळे स्टाफ असेल, प्रशांत गुंड सर असतील, ठोंबरे सर असतील, आमचे ज्येष्ठ प्राध्यापक कुलकर्णी सर असतील, त्या सर्वांनी मला वेळोवेळी प्रेरणा दिली, मोटिवेशन केलं की तुम्ही सदरची PhD ही कंप्लीट करावी. कारण कोविड नंतर माझं तशी मानसिकता राहिली नव्हती. मात्र मी तदनंतर अगदी 12 महिन्यामध्ये राहिलेलं माझं फील्ड वर्क त्या ठिकाणी कंप्लीट केलं आणि जानेवारी 23 ला माझा स्पायरल वायवा होऊन माझा अंतिम हा जो काही संशोधनाचा विषय आहे त्याचा प्रबंध मी सोलापूर विद्यापीठाला सबमिट केला. तदनंतर अगदी 18 महिन्यानंतर माझी सदरचा हा तोंडी परीक्षेचा वायवा या ठिकाणी काल 7 जून 2024 ला झाला आणि औपचारिकरित्या सोलापूर विद्यापीठाने मला सदरची PhD पदवी या ठिकाणी बहाल केली. सर्वप्रथम मी त्या ठिकाणी सोलापूर विद्यापीठाचे मनापासून आभार व्यक्त करतो. थोडा उशीर झाला, मात्र सदरची अंतिम जी काही पदवी आहे ती मिळवण्यामध्ये मी या ठिकाणी यशस्वी झालो. मात्र एक खंत आहे की नुकतंच माझं 6 महिन्याखाली माझ्या आईचं त्या ठिकाणी निधन झालं. ज्या आईनं खूप स्वप्न पाहिली होती, अगदी घरोघरी जाऊन लहानपणी त्यांनी कष्ट केलेले आहे, मजुरी केलेली आहे, माझी लेकरं त्या ठिकाणी शिकावी असं त्यांना खूप वाटत होतं. मात्र 6 महिन्यापूर्वी माझी ती माता या ठिकाणी मला सोडून गेली. त्याबद्दल खूप खंत आहे. त्यानंतर माझ्या पत्नी असेल, माझा लहान भाऊ असेल, माझी इतर कुटुंबातील मंडळी असतील, यांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला आणि मी हे कार्य पूर्ण करू शकलो. जरी माझं हे यश असलं तरी याच्या पाठीमागं खूप कष्ट आणि इतरांचं या ठिकाणी साह्य मला खूप लाभलेलं आहे. त्यामुळे सदर या यशाबद्दल मी सर्वप्रथम त्या सर्वांचा धन्यवाद देतो, ज्यांनी मला या ठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी मदत केलेली आहे. माझा हा संशोधनाचा विषय हा आमचं भूगोल हा विषय इंग्रजी माध्यमातून असल्या कारणाने इंग्रजी माध्यमातीलच माझी हे PhD पदवी या ठिकाणी मी कंप्लीट केलेली आहे. तर माझ्या PhDचा विषय होता जिओग्राफिकल अनालिसिस ॲग्रिकल्चर कमोडिटी मार्केटिंग इन सोलापूर डिस्ट्रिक्ट. मराठीत सांगायचं झालं तर आपल्या सोलापूर जिल्ह्यात ज्या काही विविध प्रकारच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, त्या बाजार समितीमध्ये येणारा जो काय माल आहे त्या मालाचं विपणन, एक भौगोलिक विश्लेषण या संदर्भातला हा विषय होता. तो मी या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केला. काल माझ्या जे काही एक्सटर्नल आले होते त्या एक्सटर्नलने माझे जे काही विकनेस असतील, काय स्ट्रेंथ आहेत, त्या गोष्टी माझ्या निदर्शनास त्यांनी आणून दिले आणि सर्वांनी त्या ठिकाणी कौतुक केलं की खरंच हा विषय खूप वास्ट आहे, खूप व्यापक आहे, तो तुम्ही या ठिकाणी हाताळला आणि त्या संदर्भात कुणीही याच्यापूर्वी संशोधन केलेलं नव्हतं, त्या विषयाला तुम्ही हात घालून त्या ठिकाणी ते संशोधन पूर्ण केलेलं आहे. सदरचं संशोधन हे समाजातील जे काही वर्कर आहेत, सदर आडती बाजारामध्ये काम करणारे जे काही विविध प्रकारचे कामगार आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच हे फायद्याचे ठरणार आहे. त्यानंतर आपल्या ज्या काही सोलापूर जिल्ह्याची ॲग्रिकल्चर कमोडिटीची जी काही मार्केटिंग आहे, ज्या मार्केटिंगवर हे सगळं सोलापूर जिल्ह्याचा अर्थव्यवस्था या ठिकाणी चालते, त्याला देखील याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळं माझी देखील काल जो काही वाहवा आहे त्याच्यामध्ये वाहवा झालेली आहे. सर्वांना मी या ठिकाणी जी काही माझी वाहवा झाली किंवा माझ्या यशाबद्दल पाठीवर थाप दिली, त्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचा मी या ठिकाणी ऋणी आहे.
धन्यवाद सर. या होत्या बाळासाहेब डोळसे PhD झाल्याच्या प्रतिक्रिया. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.